मित्रांनो, फुलाला सुगंध मातीचा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जिजाक्का, शुभम, कीर्ती आणि भाऊ जान्हवीच्या सासूकडे येतात. तेव्हा दिलीपही तेथे असतो. तर जान्हवी गुपचूप दरवाजातून पाहत असते नक्की आतमध्ये काय घडतंय ते. तेव्हा अचानक घरातील सर्वांना पाहून दिलीपची आई विचारते, नक्की काय झालं आहे ते सांगा, आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करूयात. जिजाक्कांना सांगता येत नसतं. तेव्हा त्या अगोदर दिलीपच्या आईची माफी मागतात आणि सांगतात की तुम्ही जी जान्हवीसाठी साडी दिली होती असं म्हणून पुन्हा त्या थांबतात. तर शुभम पुढे सांगतो की ती साडी चोरीला गेली आहे. हे ऐकून दिलीपच्या आईला आणि दिलीपला धक्का बसतो. तर दिलीपला लगेच जान्हवीचं बोलणं आठवतं की ती साडी चोरीला गेली म्हणजे आपल्याला नवीन साडी घेता येईल. तेव्हा जान्हवी इकडे खूपच घाबरलेली असते. तर अजून दागिने चोरीला गेलेत का असं दिलीपची आई विचारत असते. तेव्हा कीर्ती सांगते की नाही, फक्त साडीच चोरीला गेली आहे. कालपासून आम्ही खूप शोधण्याचा प्रयत्न केला परंतु ती साडी सापडतच नाही. तेव्हा दिलीपला सर्व समजलेलं असतं की जान्हवीनेच नक्की काहीतरी केलं असेल, ती साडी कुठेतरी लपवून ठेवली असेल. तर भाऊ खूपच नाराज असतात. तेव्हा ते दिलीपचे हात जोडून माफी मागतात. तेव्हा दिलीप बोलतो, भाऊ तुम्ही असं काहीही करू नका. तेव्हा दिलीपची आई बोलते की एखादा दागिना चोरीला गेला असताना काहीच वाटलं नसतं, परंतु ती साडी म्हणजे माझ्या सासूबाईचा एवढ्या वर्षाचा आशीर्वाद होता आणि तो मला माझ्या सुनेला द्यायचा होता. जिजाक्कांना खूपच वाईट वाटतं. तेव्हा त्या पुन्हा दिलीपच्या आईची माफी मागू लागतात आणि तुम्ही दिलेली ठेव एक दिवस पण मी व्यवस्थित सांभाळू शकले नाही याचं मला खूप वाईट वाटतंय असं म्हणून पुन्हा शर्मेने मान खाली घालतात. तेव्हा दिलीपच्या आई जिजाक्कांना समजावते की तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. त्यावेळी कीर्ती दिलीपच्या आईला सांगते, ऐन लग्नाच्या वेळी गडबडीत असं झालं असेल, आम्हाला माफ करा. तर दिलीप जान्हवीकडे पाहतच राहतो. इकडे जान्हवी मनात विचार करत असते की मुद्द्याचं बोला, मला नवीन साडी घ्यायची आहे. तर दिलीप सर्वांना सांगतो की झालं गेलं ते विसरून जा. आपण जान्हवीसाठी संध्याकाळपर्यंत एखादी नवीन साडी विकत घेऊयात. तेव्हा दिलीपची आई बोलते, मी तुम्हाला नवीन साडी पाठवून देते. तेव्हा सर्वजण खूप खुश होतात. तर जान्हवी आनंदाने उड्या मारू लागते. तर भाऊ सर्वांचे आभार मानतात. कीर्ती सर्वांचे आभार मानते आणि बोलते, बरं झालं तुम्ही आम्हाला समजून घेतलं. तेव्हा जिजाक्का दिलीपच्या आईसमोर हात जोडतात आणि त्यांना सांगतात की मी आयुष्यभर हे विसरणार नाही की तुमच्या सासूबाईने बांगड्या मोडून तुमच्यासाठी ही साडी घेतली होती आणि तुम्ही ती जान्हवीला दिली होती, परंतु माझ्यामुळेच ती हरवली. याची सल आयुष्यभर माझ्या मनात राहील. तेव्हा कीर्ती जिजाक्कांकडे पाहते आणि मनातल्या मनात विचार करू लागते की जिजाक्कांना असं हतबल झालेलं मी पाहू शकत नाही. काहीही करून ही साडी मी शोधणारच. तर दुसरीकडे जान्हवी रूममध्ये येते आणि दरवाजा लावून घेते व दिलीपला लगेच मेसेज करते की मी एक नवीन दुकान झालं आहे, तेथे खूप छान साडी पाहिली आहे, तुम्हाला फोटो पाठवते असं ती मेसेज करून त्याला सांगते आणि मला तीच साडी पाहिजे. तेव्हा लग्नात मनासारखी साडी घालायला मिळणार या विचाराने जान्हवी खूपच खुश होते. इकडे शुभम, कीर्ती आणि एमली बोलत असतात. ते बोलत असतात की एवढं सर्व छान झालं परंतु मध्येच ती साडी चोरीला गेली आणि सर्व काही विस्कटूनच गेलं. सर्वजण खूप नाराज असतात. तर कीर्ती शुभम आणि एमलीला सांगत असते, काही झालं तरी दिलीपची आई खूप दुखावली आहे आणि आपल्या जिजाक्का सर्व दोष स्वतःलाच देत आहे. तेव्हा शुभम सांगतो की जिजाक्कांकडून असा हलगर्जीपणा कधीही होणार नाही, मला पूर्णपणे खात्री आहे. कीर्ती सांगते, काहीही करून आपल्याला ही साडी शोधावीच लागेल असं म्हणून ती एमलीला विचारते, जेव्हा तू जान्हवीचा मेकअप करत होतीस त्यानंतर तू कुलूप पण लावलं होतं, तेव्हा कोण कोण त्या रूममध्ये आलं होतं. तेव्हा एमली कोण कोण आलं होतं या सर्वांची नावं सांगत असते. तेव्हा शुभम, आता आपण त्यांच्यावर संशय घ्यायचा का की त्यांनी साडी चोरली असेल असं कीर्तीला विचारतो. कीर्ती सांगते, शक्यता नाकारता येत नाही. त्यानंतर एमली सांगते की मी आता जान्हवीचा मेकअप करण्यासाठी तिच्या रूममध्ये जात आहे. तर कीर्ती बोलते, तिची नवीन साडी आली ना मी तुझ्याकडे आणून देते. तेव्हा एमली हो बोलते. तर कीर्ती पुन्हा शुभमला विचारते, आता सर्व पाहुणे मंडळी आपल्या हॉलमध्ये जमा होतील कारण त्यांना चहा नाश्ता पण करायचा आहे. तेव्हा शुभम हो बोलतो. तर कीर्ती विचार करू लागते. तर इकडे एमलीचा पूर्ण मेकअप करून होतो. तेव्हा एमली तिला सांगते, आपण हेअरस्टाईल नंतर करूयात कारण तुझी साडी अजून यायची आहे. साडीच्या रंगाचा तुला ब्रॉच लावूयात.
जान्हवी सांगते, तू ब्ल्यू रंगाचा मला ब्रॉच लावून टाक. तेव्हा इमली, तुला माहीत आहे का साडीचा कलर कसा आहे, असा जान्हवीला प्रश्न करते. तेव्हा जान्हवी सांगते, मला ब्ल्यू कलर आवडतो म्हणून तो तूच ब्रॉच लाव. तेव्हा इमली सांगते की आपण गोल्डन कलरचा लावू, कारण तो कलर साडीमध्ये असतोच. तेवढ्यात कीर्ती तेथे येते आणि जान्हवीला तिची साडी दाखवते. जान्हवीला तिच्याच आवडीची साडी मिळालेली असते, त्यामुळे ती खूपच खुश होते. तर इमली पटकन सांगू लागते की बघ ना कीर्ती, जान्हवी बोलली होती की मला ब्ल्यू रंगाचीच साडी पाहिजे आणि ब्रॉच पण तोच रंगाचं लाव. तिने साडी पाहिली नव्हती तरी. तेव्हा जान्हवी पूर्णपणे घाबरून जाते. तर कीर्ती विचारते, काय ग जान्हवी, तुला माहीत होतं का साडी कोणत्या रंगाची आहे ते? तेव्हा जान्हवी सांगते, अगं वहिनी, मला दिलीपने विचारलं होतं तुला कोणता कलर आवडतो. त्यावेळी मी त्याला निळा कलर सांगितला होता. तेव्हा मला अंदाज होताच की मला निळ्याच कलरची साडी भेटणार. तेवढ्यातच शुभम कीर्तीला आवाज देतो. तर कीर्ती लगेच बाहेर जाते. तेव्हा शुभम हळूच तिला सांगतो, पहा आता सर्व पाहुणे मंडळी जमा झाले आहेत. काल जे जे जान्हवीच्या रूममध्ये गेले होते ते सर्वजण येथेच आहेत. आता तुम्ही सर्वांना लाडू वाटा, तोपर्यंत मी सर्वांवर बारीक लक्ष ठेवतो. तेव्हा कीर्ती हो बोलते आणि सर्वांना लाडू वाटू लागते. तेव्हा कीर्ती प्लॅननुसार शुभमला सांगते की अहो, काल जी जान्हवीची साडी चोरीला गेली होती ती आत्ता सापडेल, कारण मी मेटल डिटेक्टर मागवला आहे. या कारणासाठी की त्या साडीवर बारीक नक्षीकाम होतं आणि मेटल डिटेक्टरच्या साहाय्याने आता ती साडी नक्की सापडता येईल. तर सोनालीची आई आता ते कुठून आणायचं असं विचारते. कीर्ती सांगते की मी तो आत्ताच मागवला आहे. तेव्हा शुभम मुद्दाम कीर्तीला विचारतो की खरंच त्या मेटल डिटेक्टरच्या साहाय्याने ती साडी सापडेल का? तेव्हा कीर्ती हो असं कॉन्फिडन्सने बोलते. तेवढ्यातच भिंगरी पळत तेथे येते आणि कीर्तीकडे मेटल डिटेक्टर देते. तेव्हा कीर्ती तो मेटल डिटेक्टर सगळीकडे फिरवते आणि शोधाशोध करत असते. भिंगरी आणि शुभम सर्वांकडे लक्ष ठेवत असतात. त्यानंतर कीर्ती आतमध्ये तो मेटल डिटेक्टर घेऊन जाते. तर भिंगरी सर्व पाहुण्यांना लाडू वाटू लागते. शुभमची नजर सर्वांवर असते. कीर्ती लांबूनच सर्वांकडे पाहत असते. तर शुभम भिंगरीला खुणावतो आणि आतमध्ये जायला सांगतो. तेव्हा भिंगरी कीर्तीजवळ येते. कोणत्याच पाहुण्यांनी हालचाल केली नाही असं भिंगरी कीर्तीला सांगते. भिंगरी कीर्तीला सांगते की चोर तर खूपच हुशार निघाला. तेवढ्यातच जान्हवीच्या मैत्रिणी तेथे येतात आणि कीर्तीला विचारतात की जान्हवी कुठे आहे. तेव्हा कीर्ती सांगते ती तिच्या रूममध्ये तयार होत आहे, तुम्हाला तिच्याजवळ जायचं आहे का? तेव्हा तिच्या मैत्रिणी हो बोलतात आणि तेथून जातात. त्यानंतर त्या जान्हवीच्या रूममध्ये येतात आणि जान्हवी तू खूप छान दिसत आहे असं जान्हवीला बोलतात. जान्हवी तर खूपच खुश होते. जान्हवीची साडी तिच्या मैत्रिणींना खूप आवडते. तर जान्हवी हवेत उडू लागते. त्यावेळी तिची मैत्रीण पुन्हा बोलते, कालची जी बोरिंग साडी होती ना तिच्यापेक्षा ही कितीतरी पटीने चांगली आहे. तेव्हा इमली सांगते, ती साडी ह्या साडीपेक्षा प्राइसलेस होती. तेव्हा जान्हवी बोलते, हा मेकअप माझ्या इमली वहिनीने केला आहे, कसा झाला आहे तेवढं सांगा बरं. तेव्हा तिच्या मैत्रिणी सांगतात, तुझ्या वहिनी किती छान आहेत, तुझी किती काळजी घेतात, कारण इमली वहिनीने तुझा एवढा छान मेकअप केला. त्यात कीर्ती वहिनी बाहेर मेटल डिटेक्टर घेऊन तुझी साडी शोधत आहेत. हे ऐकून मात्र जान्हवीला घामच फुटतो. जान्हवीला समजतं की कीर्ती वहिनी पोलीसगिरी करून काहीही करून ही साडी शोधणारच. तेव्हा ती इमलीला सांगते की मी जरा बाहेर जाऊन येते. तेवढ्यातच जिजा अक्का तेथे येतात आणि जान्हवीला विचारतात, तू कुठे चालली? तेव्हा जान्हवी मी अंगणात जाऊन येऊ का असं विचारते. जिजा अक्का स्पष्टपणे तिला नकार देतात आणि बाहेर यायचं नाही, तुला दृष्ट लागेल असं सांगतात व तेथून जातात. तेव्हा जान्हवी विचार करू लागते, आता कीर्ती वहिनी स्टोर रूममध्ये जाणार आणि मेटल डिटेक्टरच्या साहाय्याने ती साडी शोधणारच, याचं तिला खूप टेन्शन येतं. मित्रांनो, पुढील भागामध्ये सोनालीची आई सर्व दिलीपच्या आईला सांगते की ती साडी जान्हवीनेच लपवून ठेवली होती. तेव्हा असली खोटारडी सून मला नको असं म्हणून दिलीपची आई लग्न मोडणार आहे. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.